आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता। गोंय विद्यापीठाची शणै गोंय बाब भाशा आनी साहित्य महाशाला मराठी अध्ययन शाखा आनी महाराष्ट्राची राजाराम बापू पाटील ललित कला अकादमीच्या जोड पालवान काल लोकनेता राजाराम बापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार भेटवण सुवाळ्याची कार्यावळ गोंय विद्यापीठान जाली। ह्या वेळार गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे मुखेल सोयरेन हाजीर आशिल्ले। तांचे हस्तुकी मराठी साहित्यकार डॉ रमेश वरखडे हांकां मराठी साहित्यांतल्या योगदाना खातीर जीवन गौरव पुरस्कार जाल्यार गोंयचे प्राचार्य अनिल सामंत हांकां मराठी साहित्य लेखन आनी मराठी भाशा प्रसारा खातीर विशेष पुरस्कार फावो जालो। हे शिवाय मराठी साहित्यीक प्रकाश जडे मंगळवेढा, अभिराम भडकमकार, डॉ मीनाक्षी पाटील हांकां पुरस्कार दिल्यात। ह्या कार्यावळीक महाराष्ट्रांतले नामनेचे सामाजीक वावुरपी तशेंच राजकीय फुडारी हाजीर आशिल्ले। अगोदर लोकनेते राजाराम बापू पाटील म्हणजे तसं बघितलं तर खूप कमी नेत्यांच्या बद्दल हे खूप त्यांचं पुढे कार्य चालू राहत आहे। मला वाटतं की जयंतराव पाटील साहेब ह्याने राजाराम बापू पाटील यांचं काम म्हणजे काम तर चालू ठेवलेलंच आहे, पण त्यांचे आदर्श पुढे राहण्यासाठी आणि त्याचा आदर्श आम्ही ज्याला म्हणतोय की युगानुयुग नवीन जनरेशन पर्यंत त्यांचं काम पोहोचवणं गरजेचं आहे। पेन्ना दे फ्रांस, साल्वादोर दो मुंदो, बिरोंडा ह्या 3 गांवांक उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांणी खासदार निधींतल्यान हर्सवेनी दिल्यात। ही कार्यावळ पणजे पर्यटन भवनांत काल जाली। ह्या वेळार पर्येच्यो आमदार देविया राणे तशेंच उत्तर गोंय जिल्लोधिकारी स्नेहा गिते हाजीर आशिल्लीं। ह्या फुडें पंचायती कडल्यान जर मागणी येत जाल्यार पंचायतीक कोयर व्हरपाक लागपी व्हॅन दिवपाक यत्न करतले अशें खासदार श्रीपाद नायक हांणी म्हळां। सुमार 30 लाख रुपया अश्यो 3 हर्स व्हॅनी काल खासदार निधींतल्यान दिल्या अशी माहिती श्रीपाद नायक हांणी दिल्या। खासदार निधींतल्यान मेळिल्ल्या गरजेच्या मजतींतल्यान गोंयच्या उदरगतीक व्हड प्रमाणात हातभार लागता। हाका लागून विकसीत भारता बरोबर विकसीत गोंय करपाची मोख निश्चितूच बेगोबेग साध्य जातली अशें मत आमदार देविया राणे हांणी ह्या वेळार उलयतना उक्तायलें। एक 3 हर्स व्हॅन एक पेन द फ्रांस पंचायत जेन्ना आमी हांगाच घेताल्यो त्यो खंय तरी पोर्टलाचेर ऑप्शन करून भायल्यान हाडच्यो पडल्यो आणि त्या पद्दती केंद्र सरकार थंय ते आमचे जाल्ले आसा। येणाऱ्या काळात हे प्रोजेक्ट फुडें वतले। म्हाका सगळ्यांचे आभार मानून दिसता। गांव विकसीत जालो की आमचो राज्य विकसीत जालो। केंद्रान 2030 मेरेन 500 GW हरित उर्जा मेळोवपाचें लक्ष्य थारायला। राज्याची चालू आशिल्ली सौर उर्जेची प्रगती मतीन घेतल्यार गोंय 2029 मेरेन हरित उर्जा साध्य करतलें असो विश्वास वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकार हांणी उक्तायला। गोंय वीज खात्यान गोंयच्या उर्जा कार्यक्षमताय ब्युरोच्या जोड पालवान काल गोंयभरांतल्या आंगणवाडींक इंडक्शन कुकटॉप वाटल्यात। सुरवेक 650 जाणांक ह्यो लायटीचेर चलपी शेगड्यो दिल्यात। फुडारान उरिल्ल्या आंगणवाडींकूय त्यो दितले अशी माहिती मंत्री सुदीन ढवळीकार हांणी दिल्या। गोंयांक वर्सुकी 650 मेगावॅट वीज लागता, मात आतां हें प्रमाण वाडलां। सध्या 850 मेगावॅटाचेर हें प्रमाण पावलां। अंदू ह्या मागणींत आनीक 50 मेगावॅटाची मागणी वाडल्या अशी माहिती मंत्री ढवळीकार हांणी दिल्या। ह्या जी स्कीम आसा ती कंप्लीट पेटेंट स्कीम आसा की अंगणवाडी ज्यो आमच्यो गोंयभर आसा टोटल त्या अंगणवाडी खातीर कमीत कमी हातूंत आमी कुकिंग इन्स्ट्रुमेंट कसो दितलो हे करून आमी तांकां हे वाटिल्ले आसा। गोंय भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांच्या फुडारपणा खाला काल भाजपच्या शिष्टमंडळान मुखेल वेंचणूक आयुक्त रमेश वर्मा हांची भेट घेतली। ह्या वेळार दामोदर नायक हांणी बेकायदेशीरपणान नोंदणी जाल्ल्या मतदारांक मतदान नोंदणी वळेरींतल्यान काडून उडोवची अशी मागणी वेंचणूक आयुक्ता कडेन केल्या। गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आज गोंयांत कमाल तापमान 35 डिग्री सेल्सियस जाल्यार किमान 26 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें। फुडले 7 दीस चडांत चड तापमान 35 ते 36 सेल्सियसाच्या मजगतीं आसपाची शक्यताय आसा। IPL T20 क्रिकेट सर्तीन काल रातीं चेन्नयन जाल्ल्या खेळान कोलकाता नायट रायडर्सान यजमान चेन्नय सुपर किंग्साक 8 विकेटींनी हारयलो। आज लखनौ दनपारां 3:30 लखनौ सुपर जायंट्स गुजरात टायटन्सा आड खेळटलो जाल्यार सांजवेळा 7:30 हैदराबादान जावपा आशिल्ल्या दुसऱ्या मॅचीन पंजाब किंग्स आनी सनरायझर्स हैदराबाद पंगडा मदीं खेळ जातलो। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20।